पहिली मॅच आजच्या दिवसभरातील दुसरा दिवस आणि आज आपण जर पाहिलं तर टॉप 4 मध्ये कोण जाणार, सुपर 8 मध्ये कोण जाणार, कोण सेमीफायनल खेळणार, कोण मेगा फायनलला दाखल होणार, मेगा फायनलचा विजेता कोण होणार, या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हा आम्हा सर्वांना मिळणार आहे. स्वराज्य चषक 2026 चा मानकरी कोण होणार. इथे आणखीन एक षटकार येतोय.
यावेळी पुन्हा एकदा चांगला बॉल आपण पाहतोय. चेंडूला फक्त दिशा दिली, नजाकत पाहायला मिळाली, ताकद युक्ती सर्व काही वापरलं इथे आणि चौकार वसूल केलाय. बॉलिंग मार्गावर आपण जर पाहिलं तर पुन्हा एकदा गोलंदाज तयार असताना पाहायला मिळतील. पहिला डाव पहिला इनिंग मधील चांगली बॅटिंग पाहायला मिळते. 2 विकेट्स आले आहेत जरूर आणि तिसऱ्या षटकाला देखील मैदानामध्ये सुरुवात होताना पाहायला मिळतीये. पहिला बॉल इथे आपण पाहतोय चांगल्या पद्धतीनं खेळलाय, क्षेत्ररक्षक दूर राहतील, चेंडू सीमा रेषा पार जाईल. यावेळी समोर लॉफ केलाय, चेंडू सीमारेषा पार जाईल, षटकार. येस, खणखणीत षटकार आलाय. 2.2 षटकांचा खेळ संपन्न झालाय. 37 धावा, 37 ऑन बोर्ड. पहिल्या 2 बॉलवर 2 मोठे फटके पाहायला मिळाले या षटकामध्ये. सुदर्शन यांचं स्वागत चौकार षटकारांनी होतंय. यावेळीचा बॉल आखूड टप्प्याचा, फुल पॉवरफुल, सक्सेसफुल, चेंडू होतोय गोल, षटकार. वा, सुदर्शन यांच्यावर खूप मोठं आक्रमण चढवलं जाते. काय बॅटिंग केली जाते, कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने फटके एक्झिक्यूट केले जात आहेत, प्लॅन्स चांगल्या प्रकारे एक्झिक्यूट होत आहेत. खरं तर लेंथ थोडीशी शॉर्ट होती, त्यावर मात्र आपण पाहिलं तर आडव्या बॅटनं चांगला फटका पाहायला मिळाला. प्रॉपर टायमिंग. इथे पुन्हा एकदा स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर बनेल दर्शक, चौकार, 4. ग्राउंड्समन जिथे कुठे असतील एक विनंती आहे, आपण स्क्वेअर लेग कॅमेऱ्याच्या समोर ज्या लाईट्स चालू आहेत ना, त्या लाईट्स बंद करा प्लीज. यावेळी समोर उडवलाय आणखीन एक टोलेजंग फटका, चेंडू सीमा रेषा पार, षटकार. वा वा वा, काय फटकेबाजी या षटकामध्ये पाहायला मिळाली आहे. सर्वच्या सर्व चेंडू सीमारेषा पार पडले. शेवटच्या बॉलवर देखील षटकार येतोय. तब्बल 32 धावा या षटकामध्ये खर्च केल्या. महागडं षटक आणि षटकाची सांगता होती. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. स्कोर कार्डवर आपण नजर टाकली तर तब्बल 59 धावा 2 गटांच्या मोबदल्यामध्ये आहेत. 59 लॉस ऑफ 2. 3 षटकांच्या समाप्तीनंतर आणखीन 12 चेंडू आहेत. केतन पाटील मैदानामध्ये आले आणि केतन नावाचं वादळ समोरच्या टीमवर बरसताना पाहायला मिळाले. 8 बॉल मध्ये 42 धावांवर बॅटिंग करतायत केतन. जबरदस्त बॅटिंग, कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने फटकेबाजी केली या आधीच्या षटकामध्ये. 59 धावा 2 गटाच्या मोबाईलमध्ये पाहायला मिळत आहेत.
यावेळी देखील फटका फसलाय, संधी असेल, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल टेकन अ व्हेरी गुड कॅच, विकेट आली आहे, फलंदाज बाद. वा, काय बॉलिंग केली जाते या षटकामध्ये. पहिल्याच बॉलवर श्याम यांनी विकेट मिळवून दिली आहे. केतन आहे दुसऱ्या बाजूला. चौथ्या षटकाची सुरुवात विकेटच्या माध्यमातून झाली आहे. सर्व खेळाडूंसाठी एक महत्वाची सूचना आपण काल देखील दिवसभरामध्ये दिली होती, आज देखील ती सूचना देतोय. मैदानामध्ये दाखल होत असताना तुम्हाला जे टी शर्ट्स आपण किट्स दिलेले आहेत त्या किट्स परिधान करणं कंपल्सरी आहे. स्कोर कार्डवर आपण जर नजर टाकली मित्रांनो तर धावसंख्या 59 आहे. चौथ्या षटकाचा खेळ मैदानामध्ये चालू आहे. 3 विकेट्स माघारी परतल्या. चौथ्या षटकातील पहिल्या बॉलवर विकेट आली आहे. एका बाजूला आपण जर पाहिलं तर स्पार्टन 11 बँगलोर हा संघ मैदानामध्ये आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय JB सराफ हा संघ मैदानामध्ये आहे. दोन्ही संघांमध्ये चांगली मॅच मैदानामध्ये पाहायला मिळाली आहे. नव्यानं दाखल झालेला बॅटर त्यांना माहिती आहे दुसऱ्या बाजूला केतन दनादन फटकेबाजी करतोय, त्यामुळे केतनकडे स्ट्राईक असणं गरजेचं आहे आणि तेच त्यांनी केलं. पहिल्याच बॉलवर फक्त हलक्या हातानं चेंडूला शरीरापासून वेगळं केलं. स्क्वेअर लेग मध्ये शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये चेंडू गॅदर केला, दरम्यान सिंगल कम्फर्टेबली कंप्लीट केली आणि सिंगलच्या माध्यमातून स्कोर कार्ड 60 धावांवर घेऊन गेलेत. केतन यांना स्ट्राईक एंडला आमंत्रित केलंय. सेकंड लास्ट ओव्हर इज इन प्रोग्रेस. चौथ्या षटकाचा खेळ मैदानामध्ये चालू आहे. श्याम कनसई बॉलिंग मार्कवर कामगिरी करतायत. श्याम तयार. यावेळी देखील आपण पाहतोय चांगला बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर होता, त्याला फक्त दिशा देण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला केतन यांच्याकडनं. बॅटवर बॉल मिडल होऊ शकला नाही. थोडीशी बॅटची टॉपेज घेतली होती. शॉर्ट थर्डमॅन मध्ये क्षेत्ररक्षक ते आले, बॉलला चांगल्या प्रकारे फील्ड केलं आणि थ्रो केला. दरम्यानच्या काळामध्ये एक धाव कम्फर्टेबली कंप्लीट केली. एका बाजूला गौतम आहेत, दुसऱ्या बाजूला केतन आहेत. हे दोनही खेळाडू चांगल्या प्रकारचे बॅटिंग करणं चांगल्या प्रकारे जाणतात, मोठे फटके देखील खेळणं जाणतात, सिंगल डबल्स देखील घेणं जाणतात, तर खरा बॉलवर आक्रमण चढवणं देखील चांगल्या प्रकारे माहिती आहे या दोनही खेळाडूंना. यावेळी चांगला बॉल पाहायला मिळाला. स्विंग अँड मिस डॉट बॉल येतोय. कमालीचा बॉल पाहायला मिळाला. पडल्यानंतर चेंडूनं थोडीशी हरकत केली आणि इथे फिल्डिंग टीम साठी बरकत केली असं मी म्हणेल, कारण कुठल्याही प्रकारची धाव या बॉलवर पाहायला मिळाली नाही. आणखीन एक डॉट बॉल येतो या षटकामध्ये. 61 धावा. या आधीच्या षटकामध्ये धावांचा जो मुसळधार पाऊस पडत होता ना, आता मात्र दुष्काळ पडला या षटकामध्ये. पुन्हा एकदा ब्लॉक होल चेंडू होता, पुन्हा शरीरापासून वेगळं केलंय. वा, चांगली बॉलिंग. पुन्हा एकदा चांगला बॉल. लेंथ अतिशय चांगली आहे. प्रत्येक वेळी तुम्ही जर पाहिलं ना या षटकामध्ये प्रत्येक बॉलवर तुम्ही लाईन लेंथ मध्ये परिवर्तन केलंय. एक चेंडू लेग साईडला असतोय, एक चेंडू उजव्या स्टेजच्या बाहेर असतो, एक चेंडू मिडल स्टंप मध्ये असतो, एक चेंडू ब्लॉक होल असतो, एक चेंडू गुड लेंथ असतो, एक चेंडू शॉर्ट लेंथ असतो. ज्यावेळी तुम्ही अशा प्रकारे वेगवेगळे चेंडू हाताळतात त्यावेळी बॅटरला मोठे फटके खेळणं खूप अवघड होऊन बसतं आणि तेच या षटकामध्ये पाहायला मिळालंय. इथे मात्र केतन सांगतोय तुम्ही किती व्हेरिएशन करा, मी मात्र माझी ताकद दाखवणार. बिग हिट येतोय. षटकार. या ओव्हरमध्ये चांगली बॉलिंग पाहायला मिळाली होती, मात्र शेवटच्या बॉलवर आपण जर पाहिलं तर अतिशय चांगला फटका पाहायला मिळाला. मित्रांनो 9:37 पहिल्या षटकाला पहिला बॉल टाकला गेला होता आणि 9:54 झाली आहेत. 4 ओव्हर्स कंप्लीट झाल्या आहेत. अशाच प्रकारचं सहकार्य अपेक्षित आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवूया बेंगलोर टीम साठी. स्पार्टन 11 टीम आपण अतिशय चांगल्या प्रकारे विदिन टाइम मध्ये, खरं तर मधील कालामध्ये आपण थोडंसं ऑफिशियल
टीमकडनं मॅच थांबवली होती तरी देखील वेळेमध्ये षटकं कंप्लीट केलेत. आपलं कौतुक आहे. थँक्यू. बॉलिंग मार्कवर आपण पाहतोय लास्ट ओव्हरसाठी डेथ ओव्हर स्पेशालिस्ट या टीमचा हुकमी एका, ज्या खेळाडूनं आपल्या वेगावर भल्या भल्या बॅटर्सला नाचवलंय, उभं करून ठेवलंय, थांबवून ठेवलंय, थोपवून ठेवलंय, असा गोलंदाज बॉलिंग मार्कवर. लास्ट ओव्हरसाठी सूरज निकम तयार. सूरज निकम बॉलिंग मार्कवर आलेत. या षटकासाठी कशा प्रकारे कामगिरी केली जाते त्यांच्या वतीनं हे देखील पाहणं तेवढंच गरजेचं आहे. धावसंख्या आपण जर पाहिली तर 68 आहे आणि शेवटच्या षटकामध्ये खरं तर बेंगलोर टीमकडे देखील खूप मोठी बॅटिंग लाईनअप आहे. चांगले ताकदवान बॅटर्स आहेत जे चौकार षटकार अगदी सोप्या पद्धतीनं खेळू शकतात. त्यामुळे ही मॅच रंगतदार होणार यात कुठल्या प्रकारची शंका नाहीये. पहिलाच बॉल या षटकातील नो बॉल इथे पंचांनी घोषित केलंय. नोच्या माध्यमातून एकदा येईल, पुढचा चेंडू फ्री हिट असेल आणि फ्री हिट बॉलवर कशा प्रकारचा फटका खेळला जाईल बॅटरकडनं हे देखील पाहणं गरजेचं आहे. समोर आपण जर पाहिलं तर गौतम आहेत. गौतम हे देखील चांगल्या प्रकारे फटके खेळू शकतात. फ्री हिट बॉल त्यांच्यासाठी ओपन हँडेड स्ट्रोक खेळण्याची संधी असेल, आउट होण्याची भीती त्यांच्या मनामध्ये अजिबात नसेल. यावेळी फटका तर खेळला, क्षेत्ररक्षक तिथे आहेत, बॉलला फील्ड करतायत. एकच धाव इथे घेतली जाईल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. केतन सांगतायत येस माझ्याकडे स्ट्राईक राहणं गरजेचं आहे आणि स्वतःकडे स्ट्राईक ठेवताना पाहायला मिळत आहेत. केतन या आधीच्या बॉलवर षटकार खेळलाय. 10 बॉल मध्ये 49 धावांवर केतन बॅटिंग करतायत आणि इथे अर्धशतकाच्या उंबरठ्यावर आहेत. हाफ सेंचुरी कंप्लीट करू शकतील का? या स्पर्धेच्या निमित्तानं नुकतंच ज्यांचं शुभागमन होतंय, ज्यांचं नेहमीच या स्पर्धेला सहकार्य लाभत असतं, सयाजीराव सिल्वरचे सर्वे सर्वा त्यांच्या माध्यमातून 3ऱ्या क्रमांकाचं सुंदर असं बक्षीस उपलब्ध झालंय. 51,101 रुपयांचं कॅश प्राइज, त्याचप्रमाणे सुंदर असं चषक सयाजीराव सिल्वरचे सर्वे सर्व सन्मान्य दिग्विजय शेठ शिंदे पाटलांचं शुभागमन होत आहे. आपलं या स्पर्धेच्या निमित्तानं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. त्यांच्या समवेत सन्मान्य धैर्यशीलजी गोरपडे साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. दोनही मान्यवरांचं या स्पर्धेच्या निमित्तानं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. केतन पाटील हार्ड लक. मात्र केतन पाटील साठी टाळ्या वाजवायची अजिबात कंजूसी करू नका मित्रांनो, कारण 10 चेंडूमध्ये 49 धावा बनवत संघाला एक सन्मानजनक संघ स्थानापर्यंत आणि फायटिंग टोटल पर्यंत घेऊन गेलेत. अगदी त्यांनी सांगितलं होतं आम्ही 70 ते 75 बनवणार, 70च्या उंबरठ्यावर नेऊन ठेवलंय. आणखीनही 3 बॉल शिल्लक आहेत, 4 बॉल शिल्लक आहेत या षटकातील. त्यामुळे नक्कीच 75 धावांचा पल्ला गाठला जाऊ शकतो, हे वेगळं सांगायची गरज नाहीये. नवीन बॅटर मैदानात दाखल झालेत. खरं तर केतन या टीमचे लीडर म्हणून कामगिरी करतायत, या टीमला लीड करतायत, या टीमला एका योग्य दिशेनं घेऊन जाण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होत आलं या आधीच्या काळामध्ये देखील आणि या काळामध्ये देखील आपण पाहतोय. धावसंख्या 70, आणखीन 4 बॉल शिल्लक आहेत. सूरज निकम तयार. यास इथे चांगला बॉल पाहायला मिळाला. सुसाट वेगामध्ये विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने डेथ ओव्हर मध्ये बॉलिंग केली जाते मित्रांनो, कारण 3ऱ्या क्रमांकाच्या षटकामध्ये तब्बल 32 धावा आल्या होत्या. त्यानंतरच्या 2 षटकांमध्ये जी सुसाट वेगाने चाललेली बुलेट ट्रेन होती ना, ती बुलेट ट्रेन थांबवली आहे आणि लोकलच्या स्पीडमध्ये स्कोर कार्ड चालू ठेवलं जातं. इथे विकेटची संधी असेल. हो, इथे सूर्य डोळ्यावर आला कदाचित, कारण जी रिॲक्शन होती खेळाडूची, बॉलवर नजर रोखली होती, मात्र लास्ट मोमेंटला त्यांनी बॉलवरील नजर काढली, कारण की सूर्य डोळ्यावर आले आणि सूर्यनारायण सकाळच्या सत्रामध्ये थोडेसे त्रासदायक ठरतात खेळाडूंना. धावसंख्या आपण जर पाहिली 72 आहे. 4.4 षटकांचा खेळ संपलाय, आणखीन 2 बॉल शिल्लक आहेत. यस, इथे देखील चांगला बॉल आपण पाहतोय, पूर्णपणे खोदून काढलाय. 1 धाव आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे केला जाणार नाहीये. सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या जाऊन पोहोचली होती 73 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचा चेंडू या षटकातील लास्ट बॉल. तेच डगआउट पर्यंत आवाज येतोय. शेवटच्या बॉलवर मोठा फटका येणं गरजेचं आहे. लास्ट बॉल ऑफ द इनिंग. हा चेंडू उडवलाय. समोर क्षेत्ररक्षक आहेत. ओ प्रयत्न चांगले होते मात्र अपुरे पडले.
चेंडू सीमारेषा पार गेलाय, षटकार आलाय. स्कोर काढवा धावसंख्या 79. विजयासाठी 80 धावांचं टार्गेट असेल. 80 रन्स नेडेड इन 30 बॉल्स. थँक्यू. यानंतरच्या मॅचचा टॉस देखील आपण लगेचच संपन्न करणार आहोत. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सना विनंती असेल टॉससाठी या. एका बाजूला मराठा टायगर्स 1 हा संघ असेल आणि त्याचबरोबर दुसरा संघ जयपूर पिंक पॅन्थर्स. दोन्ही टीम्सला विनंती असेल टॉससाठी या. आणि मान्यवर सन्मान्य धैर्यशीलजी घोरपडे साहेबांना विनंती करतो आपण टॉस करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपल्या समोर जोडले जात आहेत आमचे सहयोगी समालोचक मित्र सन्माननीय अविराज जी पोकळे सर. या सर आपलं स्वागत आहे. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपल्या समोर जोडले जातील. टार्गेट आहे 30 चेंडू मध्ये तब्बल 80 धावा बनवायच्या आहेत. या धावा देखील बनवल्या जाऊ शकतात मित्रांनो, कारण काल 103 धावा देखील चेस झालेले आपण पाहिले आहेत. खेळाडूंसाठी एक महत्वाची सूचना आहे, मैदानामध्ये जात असताना जे किट आहे ते किट कंपल्सरी परिधान करणं गरजेचं आहे. नंतर सातत्याने विकेट पडत गेल्या, संचरीमध्ये सापडत गेला. आज कोणत्या बॅटर्स वरती महत्वाचा, जर तुम्ही जिंकलात तर आव्हान राहील, अन्यथा तुम्हाला बाहेर जावं लागेल. किती महत्वाचा सामना तुमच्यासाठी आहे आणि कोणते बॅटर्स तुमच्या संघामध्ये आहे त्या बॅटरवरती या मॅच मध्ये जबाबदारी असेल? हाय आता सामना मोठाच आहे, जिंकायचाच आहे आम्हाला. जिंकलो तरच पुढे आम्हाला म्हणजे चान्स आहे. यस, दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस जिंकलेला आहे मराठा टायगर 1 संघाने आणि प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय इथे घेतलेला आहे. त्यामुळे प्रथम बॅटिंग करायचे जयपूर पिंक पॅन्थर संघाला या मॅच मध्ये. टॉस जिंकल्यानंतर बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलेला आपल्याला पाहायला मिळतो मराठा टायगर 1 टीमने. आणि यानंतर आपण सन्माननीय पाहुण्यांचा शुभ सन्मान या मंचावरती करतोय. सन्माननीय धैर्यशील घोरपडे साहेब आपलाही शुभ सन्मान या मंचावरती केला जातोय आणि हा शुभ सन्मान सन्माननीय आदरणीय सुरेश शेठ बाबर साहेबांच्या शुभ हस्ते आपण व्यासपीठावरती करत आहोत. दोन्ही मित्र मित्र असावा वनव्यामध्ये गारव्यासारखा. आणि ही दोन कट्टर दोस्त आहेत. मित्राची टोळी असेल ना, डॉक्टरांची गोळी घ्यायची गरज पडत नाही. ही दोन्ही मित्र आपल्याला या व्यासपीठावरती आणि दोन्ही मित्रांचा इथे आपण सुरेश बाबर साहेबांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय. धैर्यशील घोरपडे साहेबांचा शुभ सन्मान आपण मंचावरती. चला हे सामना सुरू करा लगेच प्लीज. चला प्लीज सर्वांना विनंती आहे, आयोजन कमिटीच्या माध्यमातून सकाळच्या सत्रामध्ये नाश्त्याची सोय केलेली आहे. जर कोणी नाश्ता करायचा असेल, जर कोणाला नाश्ता करायचा असेल तर आपण अगदी व्यासपीठाच्या डाव्या बाजूला फूड काउंटर्स ओपन झालेले आहेत नाश्त्यासाठी, तर आपण नाश्ता करून घ्यायचा आहे. जय तुळजाभवानी कॅटर्स यांच्या माध्यमातून कालच्या दिवसापासून अतिशय सुंदर असे नाश्ता, जेवण, चहा या सर्व गोष्टींची सोय आपल्याला पाहायला मिळते. स्वराज ग्रुप पुणे यांच्या माध्यमातून अतिशय चांगली सोय आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे सकाळच्या सत्रामध्ये आलेल्या सर्व प्रेक्षकांना विनंती, नाश्ता सुरू झालेला आहे. जर कोणी इच्छुक असेल, कोणाला नाश्ता करायचा असेल तर आपण लगेच नाश्ता करून घ्यायचा आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. चला बॅटिंग टीम आपले बॅटर्स पाठवून द्या. भरपूर वेळ घेतलाय आपण मित्रांनो, जवळपास 10 मिनिटं तुम्ही जर इनिंग्स ब्रेक मध्ये घेत असाल तर आपल्याला जो टाइम वाचवायचा आहे तो वाचवण्यात काहीच अर्थ नाहीये. चला विनंती आहे बॅटिंग टीम आपले बॅटर्स पाठवून द्या. 21 मिनिटांमध्ये
धन्यवाद. हलगीवाल्या टीम साठी देखील टाळ्यांचा गजर करावाच लागेल. काय जबरदस्त सुरुवात त्यांनी केली आहे या डावाची. 10 वाजून 8 मिनिटांनी पहिला चेंडू टाकला गेलाय. 10:28चा तुम्हाला टायमर सेट केलाय, लक्षात घ्या. 10:20ला पहिला बॉल. यावेळी पुन्हा फुल टॉस, हा देखील सीमारेषा पार. षटकार. विजयाचं ध्येय किती मोठं असलं तरी स्वतःला सांगत राहा, शर्यत अजून संपली नाही, कारण मी अजून जिंकलो नाही. यस, यावेळी चांगला बॉल पाहायला मिळाला. लेंथ पकडली आहे आणि कडक लेंथ वर बेधडक जाऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये स्थिरावतोय बॉल. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू. सर्वांसाठी पुन्हा एकदा एक महत्वाची सूचना, फूड काउंटर सुरू झालंय. नाश्ता, सुंदर असा नाश्ता तुमच्यासाठी आहे, झणझणीत. यावेळी पुन्हा खन 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 खनीत. षटकार. वा, काय सुरुवात झाली आहे मित्रांनो. पहिल्या 4 बॉलमध्ये 3 षटकार आलेत. 18 धावा स्कोर कार्डवर आहे. 80चा पाठलाग केला जातोय आणि जर अशी सुरुवात झाली तर 80 धावा देखील कमीच वाटू लागतील आपल्याला, कारण पहिल्या 4 बॉलमध्ये 18 म्हणजे करंट रन रेट कडे आपण जर लक्ष टाकलं तर जवळपास 15.5चा करंट रन रेट आहे. 24 बॉल 62 हे समीकरण आलंय. माफ करा, 26 बॉल 62 हे समीकरण आलंय. आता सर्वांसाठी नाश्ता सुरू आहे. ज्यांना नाश्ता करायचा आहे त्यांनी नाश्ता करून घ्या. यावेळीचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर. डॉट बॉल आलाय. पुन्हा एकदा लेंथ चांगली पाहायला मिळाली. पुन्हा एकदा लेंथ पकडली आहे. हार्ड लेंथवर बॉलिंग केली जाते. यावेळी मात्र आपण जर पाहिलं तर राहुल दी विकेट, एक अँगल बनवण्याचा प्रयत्न आहे बॉलरचा. कुणाल. यावेळी पुन्हा एकदा खराब बॉल, पुन्हा एकदा लोअर फुल टॉस. रिझल्ट पुन्हा एकदा तोच आहे. हा देखील चेंडू सीमारेषा पार जातोय. षटकार येतोय. 6 धावा. हृदयाच्या अग्निबाणानं ध्येयाचं गगनभेदी ध्येय जर आव्हान जर गाठायचं असेल तर तुम्हाला कर्तृत्वाच्या ध्येयबाणानं या आव्हानावर आक्रमण चढवावं लागेल. आणि जर तुम्हाला हे आव्हानावरती आक्रमण चढवता आलं तर ध्येय किती मोठं असू द्या ते गाठता येईल तुम्हाला. त्यामुळे हे ध्येय जर गाठायचं असेल ना, तुम्हाला स्वतःच्या मनगटावर विश्वास आणि हृदयामध्ये विजयी होण्याची क्षमता निर्माण करावी लागेल आणि त्यातूनच तुम्ही आव्हान गाठू शकता. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 24 धावा आल्या. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात. दुसऱ्या ओव्हरचा पहिला बॉल. हाय अँड हँडसम, सो ब्युटिफुल, सो एलिगंट, लुकिंग लाईक अ वाव. षटकार. वा वा वा, दोन्ही बाजूने अटॅक सुरू झाला. विनायक यांनी 6 बॉल 24 केलेत आणि निवास यांनी पहिल्याच बॉलवर सांगतायत मी देखील कमी नाहीये. यावेळेचा बॉल डाऊन दी लेग साइड, वाईड आहे. वाईडच्या माध्यमातून एक धाव पाहायला मिळाली. धावसंख्या जाऊन पोहोचली 31 धावा. 31. काल हायेस्ट अचीव केला गेला 136 आहे मला वाटतंय, 132. आणि काल आपण जर पाहिलं तर 104 धावा जे सर्वोच्च टायटल होतं ते डिफेंड केलं गेलं, जे चेस केलं गेलं. 104 धावांचं आव्हान, 32 धावा स्कोर कार्डवर. दुसऱ्या षटकाचा खेळ मैदानामध्ये चालू आहे. विनायक आहेत 6 चेंडू 24. त्यांच्यावर त्यांच्याकडे स्ट्राईक आली आहे या बॉल साठी. यावेळी पुन्हा एकदा विनायक सांगतायत बॉलर कोणी असू द्या मी त्याच रिदम मध्ये बॅटिंग करणार आहे. हा देखील चेंडू सीमारेषा पार जातोय. आणखीन एक बाहुबली षटकार येतोय. मॅच रंगतीये, रंगतदार होतीये, कारण आव्हान मोठं असलं तरी हे आव्हान पेलण्याचे इरादे त्याहूनही मोठे आहेत
हे वेगळं सांगायची गरज नाहीये विनायक यांना. विनायक ज्यांच्या नावामध्येच गणपती बाप्पा आहेत. पुन्हा एकदा आणखीन एक बॅक 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 टू बॅक आणखीन एक षटकार आलाय. दुसरा या षटकातील विनायक यांच्या बॅटमधनं. पहिल्या बॉलवर निवास यांनी खेळला, त्यानंतर विनायक यांच्याकडे स्ट्राईक आली. ज्या पद्धतीने केतन यांनी बॅटिंग केली होती ना, त्याच भन्नाट फॉर्म मध्ये इथे विनायक देखील बॅटिंग करतायत. 44 धावा स्कोर कार्डवर आहेत. 80चा पाठलाग केला जातोय. पहिल्या 10 बॉल मध्ये 44 आले आहेत. वा, जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली आहे. कौतुक करावं लागेल विनायक यांनी ज्या पद्धतीने सुरुवात करून दिली आहे टीमला. ओ, इथे बॅटची एज आणि विनायक माघारी परततील. बडी मछली जाल में मोठा मासा गळाला लागलाय. ज्याची प्रतीक्षा होती टीमला, तीच प्रतीक्षा संपुष्टात आली आहे आणि आपण पाहतोय विकेट मिळवून दिली आहे आपल्या टीमला. JB सराफ या टीमसाठी महत्वाची भूमिका निपुण यांनी. निपुण यांच्या पहिल्या 4 बॉलवर अटॅक पाहायला मिळाला. 2 लागोपाठचे षटकार खेळले, मात्र तिसऱ्या बॉलवर त्यांनी सांगितलं मी देखील कच्च्या गुरुचा चेला नाहीये, मी देखील या टीम साठीचा हुकमी एक्का आहे. 44 धावा स्कोर कार्डवर या षटकातील आणखीन एक बॉल शिल्लक आहे. 44 लॉस ऑफ 1. अजून 36 धावांची आवश्यकता. या षटकातील शेवटचा चेंडू. 19 बॉल मध्ये 36 बनवायचे आहेत. यानंतरच्या दोन्ही टीम्स विनंती असेल आपण रेडी राहायचे. एका बाजूला मराठा टायगर 1 आणि त्यांच्या विरोधामध्ये जयपूर पिंक पॅन्थर्स, या 2 टीम्स मध्ये मॅच असणार आहे. वेळ आपण सर्वांसाठी सेट केली आहे मित्रांनो, त्यामुळे वेळेत सर्व सामने संपवायचे आहेत. दुसऱ्या ओव्हरचा खेळ चालू आहे. 4 ओव्हरसाठी आपण जर पाहिलं ना, 10:28 पर्यंत 4 ओव्हर संपवायचे आहेत. 10:16 झाले आहेत. 12 मिनिटं तुमच्याकडे शिल्लक आहेत आणि 12 मिनिटांमध्ये तुम्हाला 2.1 ओव्हर्स कंप्लीट करायचे आहेत. अन्यथा 5वी ओव्हर पॉवर प्लेची असेल. यावेळी देखील आपण पाहतोय आडव्या बॅटनं फटका खेळला. खेळाडू तिथे आहेत. वा, चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. बॉलला अडवतील. सिंगल आली दरम्यान. सिंगलच्या माध्यमातून स्कोर कार्डवर धावसंख्या 45 आपण पाहतोय. समीकरण आहे शेवटचे 12 चेंडू आणि 18 चेंडू आहेत आणि विजयासाठी बनवायचे आहेत 35 धावा. 18 बॉल 35चं समीकरण असेल. अठरा बॉल 35चं समीकरण. मात्र खऱ्या अर्थानं ज्या खेळाडूने धुमाकूळ घातला होता, बॉलिंग मार्कवर निपुण तयार. पहिलाच बॉल निपुण यांचा, हा देखील पाठवला लॉंग ऑनच्या डोक्यावर. बाहुबली षटकार 6. केतन आलेत. केतन यांचं स्वागत षटकारानं केलंय. निपुण यांनी आधीचं षटक हाताळलं होतं. निपुण भंडारी यांनी 21 धावा खर्च केल्या होत्या. 1 विकेट देखील मिळवून दिली होती. मात्र निवास सांगतायत मी देखील कमी नाही आहे. निवास एका बाजूला, दुसऱ्या बाजूला विकास आहेत. विकास यांच्या बॅटमधनं पहिल्याच बॉलवर षटकार आलाय. निवास 2 चेंडू 7, विकास देखील 2 चेंडू 7 वर बॅटिंग करतायत. 51 धावा स्कोर कार्डवर आहेत. केतन परमार ज्यांनी पहिल्या इनिंग मध्ये जो पेढा समोरच्या टीमच्या गोलंदाजांना चारला होता ना, तोच पेढा आता त्यांच्या मुखामध्ये भरवलाय बॅटरनं. पहिल्या बॉलवर षटकार खेळलाय या षटकातील. त्यानंतर मात्र कमबॅक केले त्यांनी. डॉट बॉल आलाय. केतन यांचा हा बॉल समोरच्या बाजूला पंच केलाय आणि पाठवला सीमारेषा पार. धावा मिळतील 4. चौकार.
धन्यवाद. हा देखील आलाय. वा 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 षटकार. धावसंख्या आपण पाहतोय 61 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 61 लॉस ऑफ 1. पुन्हा एकदा फुल टॉस. खतरनाक षटकार. वा काय बॅटिंग केली जाते. जबरदस्त बॅटिंग मैदानामध्ये. 67 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 80चा पाठलाग केला जातोय, मात्र 80 देखील कमी पडतील असं वाटायला लागले ज्या पद्धतीने बॅटिंग केली जाते. हा देखील लागोपाठचा तिसरा येतोय. बाहुबली षटकार. 6. हे षटक देखील महागडे पाहायला मिळाले. या षटकामध्ये 28 धावा आल्या. तब्बल 4 षटकार पाहायला मिळाले. विजयासाठीचं समीकरण आता 12 बॉल फक्त 7 धावांची आवश्यकता आहे. 12 बॉल 7 हे समीकरण. मराठा टायगर्स 1 आणि जयपूर पिंक पॅन्थर्स दोन्ही टीम्सला खेळाडूंना विनंती असेल आपण रेडी राहायचंय. ज्या टीमची फिल्डिंग आहे ती टीम लगेच मैदानामध्ये येईल. दुसऱ्या टीमना बॅटर्स देखील लगेच मैदानामध्ये पाठवायचे आहेत. बॉलिंग मार्कवर गौतम तयार. गौतम यांचा लोवर फुल टॉस. त्याला पाठवलंय सीमारेषा पार. मॅच होतीये फिनिश. नो बॉल. त्यावर षटकार. विजयी संघाचे अभिनंदन. पराभूत संघाचे मनापासून आभार. दोन्ही टीम्सला पुढील मॅचसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद. चला पुढील मॅच आपण लगेच सुरू करतोय. मॅन ऑफ द मॅचचं प्राइज देखील आपण लगेच डिस्ट्रीब्यूट करणार आहोत आणि अविराजी पोकळे सरांना देखील मी विनंती करतो आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जा आणि मॅन ऑफ द मॅचचं प्राइज डिस्ट्रीब्यूट करूया. त्यासाठी माईक घेऊन जावा लागेल. थँक्यू. सचिन सर देखील आमच्या समोर जोडले आहेत. सचिन गाडगे ज्यांनी या स्पर्धेच्या आयोजनामध्ये मी म्हणेल सिंहाची भूमिका बजावली आहे. कारण स्वराज्य ग्रुप पुणे म्हटलं की सचिन गाडगे सरांच्या सहकार्यानं आणि त्यांच्या बरोबरीनं त्यांची सर्व मित्र परिवार सर्वांच्या सहकार्यातनं ही स्पर्धा आयोजित केली जाते. आयोजक कमिटीमध्ये आपण जर पाहिलं तर आयोजक कमिटीमधील सर्व मेंबर्स ज्यांच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर ही स्पर्धा आयोजित केली जाते. त्यामध्ये आमचे सुरेश शेठ बाबर असतील, सचिन गाडगे असतील, त्याचप्रमाणे रुपेश दादा बाबर असतील, मनोहरजी बोंडे असतील, त्याचप्रमाणे विनोद पाटील सर असतील, या सचिनजी फाळके असतील, किरण कदम असतील, या सर्व प्रायोजक मंडळींचं देखील कौतुक आहे. तुषार साळुंके यांची देखील महत्वाची भूमिका राहिली या स्पर्धेच्या आयोजनामध्ये. सर्व आयोजक कमिटीचं कौतुक करेल मी. प्रत्येक वर्षी ही स्पर्धा भेटीला येते आणि भेटीला आल्यानंतर एक वेगळी ऊर्जा असते या सर्व आयोजक कमिटीच्या हृदयामध्ये. त्या सर्वांचं कौतुक करेल. चला पुढील टीम फिल्डिंग टीम मला वाटतं मराठा टायगर्स 1 ची फिल्डिंग आहे. मराठा टायगर्स टीमला विनंती असेल आपण मैदानामध्ये फिल्डिंग सेट करा. तर जयपूर पिंक पॅन्थर्सच्या आघाडीच्या दोन्ही बॅटर्सला विनंती असेल आपण ओपनिंग पेअर मैदानामध्ये पाठवून द्या. मॅच आपण लगेच सुरू करतोय. थँक्यू. ओव्हर टू अविराज सर. चला या प्लेयर या मॅचचा प्लेयर ऑफ द मॅच ज्याने बॅटिंग दमदार केली, बॉलिंग सुद्धा सुंदर केली, तो श्याम कंसे या मॅचचा प्लेयर ऑफ द मॅच. श्याम कंसेला विनंती आपण या लगेच प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आम्ही वाट पाहतोय. सन्माननीय पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपल्याला प्लेयर ऑफ द मॅचचा किताब दिला जाईल. सन्माननीय आदरणीय विलास दादा सावंत साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण प्लेयर ऑफ द मॅचचा किताब मुख्य व्यासपीठावरती आपण देणार आहोत. सन्माननीय विलास दादा सावंत साहेब आपल्याला विनंती आहे आपल्या शुभ हस्ते श्याम कंसे या खेळाडूला प्लेयर ऑफ द मॅचचा किताब द्यायचा आहे. काय बॉलिंग केली आहे श्याम कंसेने. या लगेच श्याम कंसे आपण थोडी चर्चा करूयात आणि मॅचला आपल्याला लगेच सुरुवात करायची आहे. महत्वाचा सामना, प्लेयर ऑफ द मॅचचा किताब जिंकलाय. काय भावना आहेत? संघ पुढील फेरीमध्ये एक पाऊल पुढे गेलाय, म्हणजे जवळपास क्वालिफाय फेरीसाठी पात्र ठरलेला आपल्याला पाहायला मिळतोय. काय भावना आहेत? भावना तर खूप आहे. आपली माझ्या टीमपेक्षा म्हणजे माझ्या टीमची अपेक्षा माझ्यापासून जी आहे ती अजून एक माझ्यापासून ती एक चुकी झाली. त्यावेळेस बॉल पडलं नाही तर जास्त, पण आता नेक्स्ट मॅचपासून आम्ही
तयार करणार आहे की ती बॉलिंग लाईनअप ती लाईन आणि ठेवायला लागणार करून. मोठ्या संख्येचा पाठलाग करायचा होता. फलंदाजाने जी बॅटिंग केली आहे त्या बॅटिंग बद्दल काय बोलशील? फलंदाज ती 4-5 वर्ष गडी आहे तर ती काय रगडे सांगायची गरजच नाही. त्यांचं ते काम करतात, बॉलरनं बॉलरचं काम करायचं आहे, बॅट्समॅनचं बॅटचं काम करायचं आहे. तीच बेंगलोरचं क्रिकेट आम्हीही खेळलोय. सॉफ्ट बॉलचं क्रिकेट 8 ते 12 षटकांचा सामना तिकडे नेहमीच पाहायला मिळतो. सॉफ्ट बॉल आणि हार्ड बॉल या दोन्ही स्पर्धा, या दोन्ही बॉलचं क्रिकेट, या दोन्ही फॉर्मॅटचं क्रिकेट तुम्ही खेळताय. दोघांमध्ये किती साम्य वाटतं आणि दोघांमधून सॉफ्टबॉलमधून हार्डबॉलमध्ये क्रिकेट तुम्ही खेळता, त्यामुळे किती कसरत तुमची, किती मेहनत तुम्हाला घ्यावी लागते ही स्पर्धा खेळत असताना? हो, आधी कसं झालं आता बाहेर आता बँगलोरमध्ये कसं सॉफ्टबॉल क्रिकेट लय चालू आहे. हो म्हणलं लोकलमध्ये सॉफ्टबॉल क्रिकेट लय चालू आहे. आता आम्ही कसं मागच्या 1.5 इयरमध्ये आम्ही सुरू केलं आहे की बाहेर जावं खेळायला, जाड बॉलवर सुरू करूया, असं एक स्टेप पुढे जावं करून. प्लेअर ऑफ द मॅच सन्माननीय विलासदादा सावंत साहेब, आपल्याला विनंती आहे आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण प्लेअर ऑफ द मॅचचा किताब इथं देत आहोत. श्याम कनसे या खेळाडूला एक फोटोग्राफ इथे टिपला जाईल, फोटो टिपले जातील या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच श्याम कनसे. वेल प्लेड, अभिनंदन. आणि दुसरा सामना जिंकला इथे स्पार्टन 11 बेंगलोर संघाने. दिनेश ठाकूर सर आता या मॅच मध्ये आपली रजा घेत आहेत. दुसऱ्या मॅच मध्ये आपण तुमच्यासोबत जोडले जाणार आहोत.